मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 10, गाथा नंबर 2. ते वंद विसिर सिद्ध गण ओ साई देवी अनंत शिवमय निर्वम ज्ञानमय परम समाहि भजंत. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्म प्रकाश नावाचा ग्रंथ. परमात्म प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये योगेंद्र देव आचार्य मंगलाचरण करून पहिल्या गाथेमध्ये गाथेचा अर्थ 5 पद्धतीने कसा करायचा, शब्दार्थ, नयार्थ, नयामध्ये मुख्य रूपाने 2 नय सांगितले, निश्चय नय आणि व्यवहार नय. आणि त्याचा जर सामान्य रूपाने परत भेद केले तर अध्यात्माचे 2 नय आहेत आणि आगम भाषेचे 2 नय आहेत. अध्यात्म भाषेचे 2 नय आणि अध्यात्म भाषेचे 2 नय. मग ग अभिवृत्ती जो आहे, ग अभिवृत्ती अध्यात्म भाषाचा निश्चय नय आहे आणि च भेदोपचार अध्यात्म भाषेचा व्यवहार नाही आहे. ग अभिवृत्ती अध्यात्म भाषेचा निश्चय नाही आहे आणि च भेदोपचार अध्यात्म भाषेचा व्यवहार नाही आहे. आणि घ अभेदोपचार आगम भाषेचा द्रव्यार्थिक नाही आहे, निश्चय नाही, द्रव्यार्थिक नाही. घ अभेदोपचार आगम भाषेचा द्रव्यार्थिक नाही आहे आणि क्ष भेदवृत्ती आगम भाषेचा पर्यार्थिक नाही आहे. घ अभेदोपचार आगम भाषाचा द्रव्यार्थिक नाही आणि क्ष भेदवृत्ती आगम भाषाचा पर्यार्थिक नाही आहे. म्हणजे हे दोन्हीही आगम आणि अध्यात्म, त्या 7 नंबर चार्टमध्ये महाराजांनी आगम आणि अध्यात्म दोन्हीही नय दाखवून दिले. आता प्रश्न तुम्हाला येईल, मग ग अभिवृत्तीला तुम्ही अध्यात्म भाषाचा निश्चय नाही म्हणता आणि घ अभेदोपचारला आगम भाषाचा द्रव्यार्थिक नाही म्हणता, असं का? आणि च भेदोपचाराला अध्यात्म भाषेचा व्यवहार नाही म्हणता आणि छ भेदवृत्तीला आगम भाषाचा पर्यार्थिक नाही म्हणता, असं का? मग समजा आपल्याला कोणी विचारलं, हे तुम्ही सांगता, आम्हाला आचार्यांचे संदर्भ द्या, कोणत्या आचार्यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे, ते संदर्भ दिला तर आम्ही मान्य करतो. आम्हाला व्यक्तिप्रमाण नाही, तुम्ही सांगता म्हणून आम्ही मानणार नाही. मग पूर्वीच्या आचार्यांनी कुठे कोणत्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे का? मग जर आपण समयसारची 7 नंबर गाथा जर पाहिली, व्यवहार आणि ज्ञानीचे दर्शन ज्ञान चारित्र भेद आहेत. घरी जाऊन बघा तुम्ही गाथा. व्यवहार ज्ञानीचे दर्शन ज्ञान चारित्र भेद म्हटले गेले, जी तिथे च भेदोपचार सांगितला, दर्शन ज्ञान चारित्र भेद केला
म्हणून त्याला काय म्हटलं, व्यवहार नाही. जी 7 नंबरच्या पहिल्या ओळीमध्ये च भेदोपचार सांगितला आणि दुसऱ्या ओळीत सांगितलं, ज्ञानीचे ना दर्शन आहे, ना ज्ञान आहे, ना चारित्र आहे, ज्ञानी तर एक न्यायक मात्र आहे. ती ग अभेदवृत्ती परमशुद्ध निश्चय नाही सांगितलं. जे समयसारमध्ये 7 नंबर गाथेमध्ये कुंदकुंदाने अध्यात्म भाषाचा निश्चय नाही आणि व्यवहार नाही सांगितले. ही 7 नंबर गाथा आपल्याला काय संदर्भ आहे अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने. मग आगम भाषेचा द्रव्यार्थिक आणि पर्यार्थिक नाही कुठे सांगितला, कोण सांगितलं? तर मग तत्त्वसूत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 33वे सूत्र आहे, नैगम संग्रह व्यवहार सूत्र शब्द समभिरूढ एवंभूत नयाहा. मग तिथे सांगितले 7 नय आहेत. मग 7 नयामध्ये काही आचरणी 3 नयाला द्रव्यार्थिक नाही म्हटलं, निश्चय नाही म्हटलं, नाही द्रव्यार्थिक नाही म्हटलं, आणि 4 नयाला व्यवहार नाही म्हटलं. द्रव्यार्थिक नाही आणि पर्यार्थिक नाही म्हटलं. काही आचरणी नैगम संग्रह व्यवहाराने एवंभूत या 4ला द्रव्यार्थिक नाही म्हटले आणि 3ला व्यवहाराने पर्यार्थिक नाही म्हटलं. जे 2 ग्रंथाच्या 2 गाथेच्या गाथा आणि सूत्राच्या माध्यमातून अध्यात्म आणि आगमाचे नय निघतात. मग तत्त्वसूत्रामध्ये मग निश्चय नाही का म्हटलं नाही, द्रव्यार्थिक नाही का म्हटलं, आणि अध्यात्मामध्ये निश्चय नाही म्हटलं, द्रव्यार्थिक नाही म्हटलं नाही. मग कधी तुम्हाला समयसारमध्ये निश्चय ज्ञानासुद्धा द्रव्यार्थिक नाही म्हणतील, पण तो अध्यात्माच्या अपेक्षेने घ्यायचा आहे, आगमाच्या अपेक्षेने घेऊ नका. मग जे तत्त्वसूत्रामध्ये 3 नाहीत, नैगम संग्रह व्यवहार, याला द्रव्यार्थिक नाही का म्हटलं, कारण काय आहे? तर तिथे आचार्य सांगतात, अभेद उपचाराची आपण व्याख्या पाहिली का? अशुद्ध निश्चयण्याची पाहिली, अभेद उपचाराची व्याख्या. मग अभेद उपचारने कुणाला म्हणायचा? द्रव्यामध्ये पर्याय भेदरूप असताना, द्रव्यामध्ये पर्याय भेदरूप असताना सुद्धा पर्यायाला द्रव्याशी अभेद करून जाणणे किंवा कथन करणे, पर्याय द्रव्यामध्ये भेदरूपाने असताना सुद्धा पर्यायाला द्रव्याशी अभेद करून जाणणे किंवा कथन करणे, म्हणून त्या नयाचं नाव आहे अभेद उपचार नय. पर्याय द्रव्यामध्ये भेदरूप असताना सुद्धा पर्यायाला द्रव्याशी अभेद करून जो नय वस्तूला जाणतो किंवा कथन करतो त्याचं नाव अभेद उपचारनय आहे. ही अभेद उपचारण्याची मूळ व्याख्या. मग तत्त्वसूत्रामध्ये काय केलं? नैगम नाही, संग्रह नाही, व्यवहार नाही. मग याला द्रव्यार्थिक म्हणण्याचं काय कारण आहे? तर नैगम नयामध्ये भूतकाळाची पर्याय, भविष्यकाळातली पर्याय आणि वर्तमानामध्ये अनुत्पन्न होणारी पर्याय, या पर्यायाकडून द्रव्य दाखवलं म्हणून आगम भाषेचा तो द्रव्यार्थिक नाही. दोन चिट्ट्या कुकरचे झालेत, भात झाला म्हणणं उत्पन्न आहे का? पण उत्पन्न नसताना सुद्धा आता भात झालेला तुम्ही बसा, भात तयारच आहे. मग ही काय झालं? हे 3 पर्यायाकडून द्रव्य दाखवलं म्हणून त्याला आगम भाषेचा द्रव्यार्थिक न्यायचा. पर्यायाकडून द्रव्य दाखवलं,
भूतकाळी राजा होता, मुलगा भविष्यकाळात राजा होणार, आणि आत्ता कोणी राजा आहे. ही राजा ही काय आहे? पर्याय एक नाही. मग त्या पर्यायाकडून तो जीव दाखवला, द्रव्य दाखवलं, म्हणून तो कायला पर्यायाकडून द्रव्य दाखवले, म्हणून तो आगम भाषेचा द्रव्यार्थिक नय आहे. निश्चय नय नाही. म्हणजे काय आहे? अस्थिरूपाने लिहायचं. आगम भाषेचा द्रव्यार्थिक नय आहे, अध्यात्म भाषेचा निश्चय नय नाही. म्हणजे अस्ति नाही, काय आणि नाही, दोन्ही आपल्याला माहीत व्हायला पाहिजे ना. काही विचारायचं आहे का? नाही. अध्यात्म भाषेचा निश्चय नाही. बस ते अस्ति आणि नास्ति दोन्ही दाखवायचं ना. अनेकांतरपणे नाही. आगम भाषेचा द्रव्यार्थिक नाही आहे अस्ति, आणि अध्यात्माचा निश्चय नाही झाले हे नाही नास्ति. मग तिथे काय केलं? भूतकाळात राजा होता, आत्ता राजा म्हणणे. राजाचा मुलगा पुढे राजा होणार आहे, त्याला आत्ता राजा म्हणणे. फक्त पर्याय सांगितली का? त्या पर्यायाने सहित तो जीवद्रव्य दाखवला, म्हणून त्याला म्हणायचं आगम भाषेचा द्रव्यार्थिक नाही. एक. दुसरं, आगम भाषेच्या द्रव्यार्थिक नयामध्ये द्रव्य आणि पर्याय दोघांची मुख्यता असते. आगम भाषेच्या द्रव्यार्थिक म्हणजे पर्याय आणि द्रव्य दोघांची मुख्यता आहे, आणि अध्यात्माच्या निश्चयनामध्ये द्रव्याचीच मुख्यता आहे. पर्याय किंवा गुणाची मुख्यता नाही, द्रव्यच मुख्य आहे. तिथे एक गुणाच्या जरी संपूर्ण द्रव्याला जाणणं, पण तिथे पर्यायाची मुख्यता नाही, द्रव्याची मुख्यता. हा दोन्हीमधला फरक आहे. हां, आगम भाषेचा द्रव्यार्थ. पर्यायाने सहित जीव घेतला ना. राजा पर्याय, पुढे राजा होणार आहे, पूर्वी राजा होता, मग ही पर्याय झाले की नाही? फक्त पर्यायच घेतली का? तर त्या पर्यायाने सहित तो जीव द्रव्य घेतला, म्हणून तो आगम भाषेचा द्रव्यार्थिक नाही. द्रव्य ज्याचा अर्थी आहे तो द्रव्यार्थिक नाही. द्रव्य ज्याचा अर्थ म्हणजे ग्रहण करणे किंवा जाणणे, अर्थीचं प्रयोजन आहे, त्याला द्रव्यार्थिक नय म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला सिद्धांत प्रवेशिकेमध्ये शेवटी जे नयाचं वर्णन येतं ना, त्या नयाच्या वर्णनामध्ये त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे. मग पर्याय, राजा पर्याय ही दाखवायचं नाही, तर त्या राजा पर्यायाने सहित जीव दाखवायचा आहे. म्हणून पर्यायाच्या माध्यमातून द्रव्य ज्याचं प्रयोजन आहे, म्हणून त्याला द्रव्यार्थिक नाही ही संज्ञा प्राप्त होते. म्हणून तिथे उमास्वामी आचार्यांनी टीका करताना प्रत्येक आचार्याने काय सांगितलं? पहिले 4 नय अर्थनय आहेत. नैगम संग्रह व्यवहार किंवा ऋजुसूत्र हे 4 नय अर्थनय आहेत, आणि पुढचे 3 नय आहेत ते शब्दनय आहेत. नैगम संग्रह व्यवहार सूत्र 4 अर्थनय आहेत. अर्थ म्हणजे द्रव्य दाखवणं प्रयोजन आहे पर्यायाच्या माध्यमातून, पण तो अर्थ नाही. आणि शब्द नाही म्हणजे पर्याय मात्र फक्त दाखवणं प्रयोजन आहे, द्रव्य दाखवणं त्याचं प्रयोजन नाही, तो शब्दनय आहे. म्हणजे अर्थनय शब्दनयाचा भाव हा तिथे ग्रहण करा. अर्थनयामध्ये द्रव्य दाखवणं प्रयोजन आहे, आणि शब्दनयामध्ये पर्याय मात्र दाखवणं प्रयोजन आहे, द्रव्य दाखवणं प्रयोजन नाही. पण अनर्पित रूपाने द्रव्य अभिप्रायामध्ये गौण आहे, त्याचा अभाव केलेला नाही. हे नय समजून घ्या व्यवस्थिशीर, पुढचं सगळं आपल्याला व्यवस्थिशीर त्या ठिकाणी होऊन जातं. पर्याय मात्र दाखवणं मुख्य प्रयोजन आहे, द्रव्य दाखवणं प्रयोजन. मग अर्थनयामध्ये पर्यायाकडून द्रव्य दाखवणं, आणि शब्दनयामध्ये पर्याय मात्र दाखवणं प्रयोजन आहे, द्रव्य दाखवणं प्रयोजन मुख्य नाही, पण द्रव्य अभिप्रायामध्ये आहे. कारण जी पर्याय होईल ती पर्याय द्रव्याशिवाय होणार आहे का?
मग द्रव्य नाही मानलं, फक्त पर्यायच मानला, तर मग काय होऊन जाईल, बौद्ध मताला आपण प्राप्त होऊ. बौद्ध फक्त क्षणाक्षणाला द्रव्य उत्पन्न होतं आणि नष्ट होतं, शाश्वत मानत नाही, तर तसा दोष येऊ नये. एक आता श्लोक वार्तिकमध्ये, राजवार्तिकमध्ये शिष्याने प्रश्न मांडला, आचार्य तुम्ही पहिल्याला 4ला किंवा 3ला अर्थ नाही म्हणता आणि पुढच्या 3घाला किंवा 4घाला शब्द नाही म्हणता, मग हे 7ही नय शब्दाच्याद्वारे दाखवले गेले की नाही? हे 7ही नय, नैगम नय पण शब्द आहे, संग्रह नाही, व्यवहार नाही, रुजुसूत्र नाही, मग एक 7ही नय शब्द नाही आहेत. त्यानंतर शब्दाच्या द्वारे दाखवले म्हणून शब्दात 7ही नयामध्ये शब्द आहेत, पण 3मध्ये पर्याय दाखवायचे आहे म्हणून त्याला मी शब्द नाही म्हटलं, आणि 4मध्ये किंवा 3मध्ये द्रव्य दाखवायचं म्हणून त्याला अर्थ नाही म्हटलं. पण हे 7ही नय शब्दाच्या द्वारे दाखवले गेले, पण एक अपेक्षेने 7ही नय शब्द नय आहेत. कोणत्या अपेक्षेने? शब्दाच्याद्वारे कथन केले गेले म्हणून. त्याला ह्याच्यात काय कोणाला शंका असेल तर विचारा, तर मग पुढचा पण गाचला. इथं काही नाही समजलं तरी विचारा. पुढे घेऊ दे. धनश्री बाबे तुम्हाला काय विचार? हां, काय केलं की काही आचार्यांनी नैगम, संग्रह आणि व्यवहार याला द्रव्यार्थिक न्यायामध्ये घेतलं आणि रुजुसूत्र न्यायाला काही आचार्यांनी पर्यार्थिक न्यायामध्ये घेतलं. पण एका आचार्याच्याकडे 3 द्रव्यार्थिक आणि 4 पर्यार्थिक न्याय झाले. काही आचार्याच्या अपेक्षेने रुजुसूत्र द्रव्यार्थिक न्यायामध्ये घेतला, पर्यार्थिक न्यायामध्ये घेतला नाही. मग त्यांच्या अपेक्षेने 4 द्रव्यार्थिक न्याय झाले आणि 3 पर्यार्थिक न्याय झाले. या अपेक्षेने दोघांमध्ये भेद झाला. मग एवंभूत न्यायाबद्दलच 2 आचार्यांची 2 प्रकारची कथन पद्धती आहे. मग तिथे कसं कधी त्याला पर्यार्थिक न्यायमध्ये घेतात, त्याला कधी द्रव्यार्थिक न्यायमध्ये घेतात, तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे, कारण का? त्याच न्यायाला काही ठिकाणी शब्द न्यायामध्ये घेतलं आणि काही ठिकाणी अर्थ न्यायामध्ये घेतलं. प्रयोजन काय त्याचं? जेव्हा शब्द न्यायामध्ये घेतो तर एवंभूत न्यायाला फक्त वर्तमानाची पर्याय मात्र दाखवणे प्रयोजन आहे. काय? एवंभूत न्यायाला जेव्हा शब्द न्यायामध्ये घेतो तेव्हा पर्याय मात्र दाखवणं प्रयोजन आहे, द्रव्य दाखवणं प्रयोजन नाही. तेव्हा तो एवंभूत न्याय शब्द न्यायामध्ये येतो, फक्त पर्याय मात्र दाखवायचे आहे, तिथे द्रव्य दाखवणं प्रयोजन नाही. आणि जेव्हा द्रव्यार्थिक न्यायामध्ये येणार तर पर्यायाकडून संपूर्ण द्रव्य दाखवायचं आहे, पर्यायाकडून संपूर्ण द्रव्य दाखवायचं आहे, तेव्हा तो द्रव्यार्थिकमध्ये येईल. आणि फक्त पर्याय दाखवायची तळाला तो शब्द न्यायामध्ये येईल. ती त्या वेळेला त्या आचार्यांच्या अभिप्रायामधून तशा प्रकारे केला तो दोन्हीकडे पण घटित होतो. कारण आचार्यांनी तशा प्रकारे त्या दोन्ही न्यायाला दोन्ही ठिकाणी घटवून दाखवलेलं आहे. सर्वज्ञाच्या वाणीमध्ये तसं झळकलेलं आहे, सर्वज्ञाच्या वाणीने सांगितलेलं आहे, ज्ञानामध्ये झळकलेलं आहे, दिव्यध्वनीत सांगितलेलं आहे. गंधरापासून आज परंपरेपर्यंत ती चालत आलेलं आहे, त्याला स्वीकार करा. तर पुढे पान नंबर 10 अब संसार समुद्र से तरने का उपाय, जो वीतराग निर्विकल्प समाधि रूप जहाज है, उस पर चढ़कर जो आगामी काल में कल्याणमय, अनुपम, ज्ञानमय होंगे, उनको मैं नमस्कार करता हूँ.
आचार्य सांगतात, जो कोणी जीव या संसारूपी समुद्रामधून चराला जो तयार आहे, कुणासाठी आहे? जो जीव 4 गतीच्या 84 लाख योनीच्या दुःखामधून मानसिक, वाचिक आणि कायिक या 3 प्रकारच्या दुःखापासून ज्याला सुटण्याची इच्छा आहे, त्या जीवांसाठी जिनवाणी आहे. आणि ज्याला मानसिक, वाचिक, कायिक 4 गतीच्या 84 लाख योनीच्या दुःखातून सुटण्याची ज्याला इच्छा नाही, त्यांच्यासाठी शास्त्र नाही. जे कोणासाठी आहे? या जीवांसाठी आहे. कुणासाठी नाही? जे यांची इच्छा नाही त्यांनासाठी नाही. तर घरचे व्यक्ती भोजन तयार करून ठेवतात. मग वेळ झाल्यानंतर त्याला जेवणाची वेळ झाली म्हणून सगळ्याला पण बोलवतो. काही लोक म्हणतात, आम्हाला आता भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. पण जेवण तर सर्वांसाठी करून ठेवलेलं आहे. मग ज्याला भूक आहे आपण त्याला वाढतो. ज्याला आता भूक नाही, मला त्याला मी असेल वेळ तर मी तुला जेवायला वाढेल, असेल तर तुला जेवून घ्यावं लागेल सांगितलं. की तसंही जिनवाणी म्हणते, ज्याला दुःखापासून मुक्त व्हायचं आहे आणि सुखप्राप्ती करायची आहे, हिताची प्राप्ती आणि अहिताचा परिहार ज्याला करायचा असेल त्यांनी या जिनवाणी रूपी जहाजावरती चढा. एक. दुसरं आचार्य सांगतात, एक शेतकरी आहे, त्याला कॅनलचं पण पाणी आहे, नदीचं पण पाणी आहे, शेतामध्ये बोर आहे, विहीर आहे. विजयकुमार, त्याची शेती कधी वाळलेली दिसेल का? हमेशा हिरवीगार दिसेल. आणि पाणी आहे आणि संपूर्ण जगाचं बजेट पाण्यावरती आहे. पाणी नसेल म्हणजे बजेट सगळे. मग त्या जीवाची शेती हमेशा हिरवीगार दिसते. मग अशा व्यक्तीला हिरवीगार शेती वाळलेली बघायला बरं वाटेल का? नाही. तसं आपला आज संसार हरा भरलेला शेतीसारखा आहे. हे तुम्हाला बरं वाटत असेल तर तुम्हाला मोक्षाची इच्छा नाही. मग आज भरलेला संसार हिरवागार उद्या भविष्य काळामध्ये वाळून जाणार, म्हणजे तुम्हाला संन्यास घेऊन, दीक्षा घेऊन मोक्षाला जाणार आहे. जे असलेला संसार उद्ध्वस्त करायचा असेल तर जिनवाणीपाशी बसा. आणि आहे तसा संसार चालू राहायचा तर मंदिरच्या बाहेर जावा, का आवश्यकता नाही. ना आपण कधी भांडणात म्हणतो का नाही? म्हणाला डोक्यात राग घालून जावा. कशात राहायला घरात? मी डोक्यात घालून राग घाला म्हणजे मुनिवानी केशलोचकरांनी डोक्यात राग घाला. हे भरलेला संसार, स्वतः भरलेला तयार केलेला संसार स्वतः सोडून पुढे जायचा आहे. जे निर्मोही व्हायचं आहे, आनंदी व्हायचं असेल तर जिनवाणीमध्ये बसा. जिनवाणी ऐकत नाही. घरचे लोक म्हणतात जिनवाणी ऐकायला जावा, पूजा करा, भक्ती करा. वाचू लागलो, चिंतन मनन वाढलं. उद्या मला मुलगा ब्रह्मचारी राहतो, नालायक कळत नाही, तुला अक्कल नाही का, तुला धर्म साहित्यासाठी पाठवलं होतं का ब्रह्मचारी राहण्यासाठी? काय झालं? मग धर्म कधीही तुम्हाला वीत रागाकडे घेऊन जाणाऱ्या सराग ठेवणार नाही. प्राथमिक भूमिकेत धर्म करताना बरं वाटलं. आता तो धर्ममय होऊ इच्छितो. काय आहे? धर्ममय होऊ इच्छितो. त्याला तीर्थंकराची मातासुद्धा नको म्हणते. आम्ही तुम्ही तर सोडून ते तद्भव मोक्षगामेत माहीत आहे तरी त्यांना नको म्हणते. मग आपण तर रागी ते रागी. आपला मुलगा जर जातो म्हटलं तर तो दर्शन, तुमचा मुलगा म्हणला नाही मला लग्न करायचं नाही. अरे मूर्ख, कुल परंपरा कशी चालणार? लग्न कर पहिले. आम्ही लग्न करून सुखी झालं तर तो पण सुखी हो. कामभोगबंधाच्या कथाश्रुत परिचित अनुभवाने सवस्वी
आहे का नाही. मग जेव्हा प्रथमानयोगमध्ये गजकुमारची कथा येते, गजकुमार कृष्णाचे चुलत भाऊ, मग त्यांना विचारतात हे नेमिनाथ कोण आहेत, गजकुमार एकाना. मग त्यांनी नेमिनाथाची स्टोरी सगळी सांगतात. मग त्याला वैराग्य होतं, अरे आपले पूर्वज तर निघून गेले दीक्षा घेऊन, आपण घरात बसलो. मग वैराग्य झाल्यानंतर तर कुणाला मुलगा पहिले कुणाकडं, बापाकडं का आईकडं? वैराग्य झालं सांगायला कुणाकडे जाणार? घरामध्ये सुद्धा काही पाहिजे तर मुलगा पहिले वडिलाकडे जातो का, आईकडे जातो. मग आईकडे जातं तर मग आई वडिलांना सांगते जाऊ द्या, देऊन टाका, कशाला नको म्हणता, आपलाच मुलगा आहे ना, आपण त्याच्यासाठीच कमवतो, आत्ता देणं तर पुढे तर त्याला देऊन सोडून जाणार आहे ना, एक व्यवहारामध्ये. मग जसं आईकडे गेला, आई म्हणली वडिलाला विचार म्हणले, माझं काय नाही म्हणले. काय म्हणले आई? वडिलाला विचार म्हणले, वडिलाची परवानगी तर माझी परवानगी आहे तुला, मी नाही म्हणतच नाही. वडील होय म्हणले तर जा म्हणते. वडिलाकडे गेला, वडील काय म्हणतो, आईने काय म्हणलेलं आहे, आईची परवानगी आहे, ठीक आहे, आता माझी आईची परत माझी परवानगी. मग जाऊन तो परत एकदा आईला विचारून दीक्षा घेऊन निघून जा. काय सांगते ते, दीक्षा घेऊन निघून जा. तीर्थंकराच्या माते पित्याला किती मुलं होतात? एकच. मग त्यांची वंश परंपरा चालली नाही, लई दुःख झालं असेल त्यांना. आणि आमची एक वंश परंपरा बुडाली तर कोण आमचा ओळखणार, अमुक होता, आम्ही तमुक होते. अरे ज्यांची एक संतान होती, वंश परंपरा नव्हती, तर करोडो वर्ष झालं तर आत्महत्येला ओळखतात. नंतर 500-1000 वर्षांतर कोण ओळखणार आहे? पण अज्ञानी वंशावळी लिहितो एवढी मोठी, कोणाची? असमान जातीय व्यंजन पर्यायाची वळण येतो. मग तिथे आईने का सांगितलं त्याला? आईला दुःख झालं, डोळ्यात पाणी येतंय, मुलगा दीक्षा घेतो. पण आई का म्हणते, जा बाळ दीक्षा घे, याच्या पुढे भविष्यात कोणत्या आईला रडू नको. का म्हणते आई? तर दीक्षा घे, यानंतर भविष्यकाळामध्ये कोणत्याही आईला रडू नको. याचा अर्थ काय? आईला रडू नको. मग त्या स्त्रीला बालक गर्भामध्ये आल्यानंतर सुख आहे का नाही? आणि बाबा काय का असणार, आपल्या झाडाला फूल आलेलं आहे, ही प्रत्येक स्त्रीची, विवाह करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची जीवनामध्ये एक इच्छा आहे. वृक्षाला एक का होईना फूल आलं पाहिजे. मग तसं ती काय म्हणते, बाळ गर्भामध्ये आलं, बाळ वाढत आहे, मातेला आनंद होत आहे, उलट्या होतात, तरी दुःख आहे का? मग उलट्याचं दुःख आहे का सुख आहे? उलट्याचं दुःख, पण बालक गर्भाचं त्याचं सुख आहे. उलट्या कोणाला वाटतात का? लोकांचा उलट्या केलं तर बाळ वाढवून जाईल आतमध्ये, त्याचा काही संबंध नाही. त्याचं पुण्य त्याने घेऊन आलेलं, त्याचं संगत त्याचं पुण्य त्याचं काम करतं तिच्या आतमध्ये. म्हणजे ती माता बाळाला प्रसूत करताना तिच्या डोळ्यात पाणी येतं, रडते. म्हणून म्हणलं की याच्या पुढे कोणत्याही मातेला रडू नको, म्हणजे मोक्षालाच जातो बस. अशी माता बना आपण म्हणायचं तर काही जीवनात. डोळ्यात पाणी आहेत, राग आहे बाळाबद्दल, तरी सांगते की तू जा. मग याचाच अर्थ काय झाला? भविष्य काळामध्ये जो जीव काय करत आहे, रुचीपूर्वक, का सांगतात त्या, रुचीपूर्वक जो जिनवाणी ऐकतो, वाचतो, तो निमाणे भावी भव्य परमात्मा आहे. काय? रुचीपूर्वक म्हणजे श्रद्धेपूर्वक. या जिनवाणीच्या अध्ययनानेच माझं परम कल्याण होणार आहे. मग अशा रुचीपूर्वक वाचा. तुम्हाला ज्ञानाचा क्षोभशम झाला नाही, तुम्ही संयम पाळू शकला नाही, पण श्रद्धा तुमची झाली दृढ आहे. म्हणून तिथे धवलामध्ये एक ठिकाणी लिहिलं की एखादा जीव
प्रयत्न पुरुषार्थ भरपूर करतो, स्वाध्यायाला बसतो, जिनवाणीचं अध्ययन करतो, पण त्याचा ज्ञानाचा क्षोभक्षम वाढत नाही. पण तो दुःखी होत नाही, कधी प्रयत्न करत राहतो आणि शेवटपर्यंत त्याला ज्ञानाचा क्षोभक्षम झाला नाही. थोडंसं ज्ञान त्याला झालं, पण श्रद्धा दृढ आहे. तो या भवातून थोडं ज्ञान घेऊन दुसऱ्या भवात निघून गेला देवगतीत. तिथून मनुष्यगतीमध्येतून केवळ ज्ञान करून मोक्ष प्राप्त करतो. काय करतो? आज काही ज्ञान नाही, प्रयत्न केला आयुष्यभर, पण ज्ञानाचा उघाड झाला नाही आणि तसंच छोट्याच्या क्षोभक्षम ज्ञानाने देवगतीमध्ये गेला. तिथून मनुष्यगतीमध्ये येऊन केवळ ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त करतो. एवढं श्रद्धेचं महत्त्व आहे. काय आहे? श्रद्धेचं महत्त्व आहे. ज्ञानाचं बरी क्षोभक्षम नसेल, संयम पाळता आला नसेल, भाव आहे संयम पाळण्याचे, पण व्याधी आहे, दिवसातून गोळ्या 10 वेळा घ्यावं लागते, जे का असेल जमत नाही, आकुलता होते, मग या कारणास तो संयम धारण करूही शकलो नाही. पण श्रद्धा तुम्ही दृढ ठेवली तर ही श्रद्धारूपी जहाज संसाररूपी किनाऱ्यापासून मोक्षरूपी किनाऱ्याला तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि प्रत्येकाने आपली श्रद्धा आपल्यासाठी करायच्या, दुसऱ्याची श्रद्धा करण्यासाठी काम करू नका. आणि तुमच्या श्रद्धेला ज्ञानाला बघून दुसरा कोणी तयार झाला तर त्याच्या भाग्याने तो तयार झाला आहे, आपण कुणाला काही केलं नाही. मग तसं इथे आचार्य सांगतात, ही जहाज आहे. काय? संसार एक जहाज आहे. जसं नदीला 2 किनारे आहेत, इकडला एक दुखेला की 2 किनारा सोडून जो मधला भाग आहे तो संसार आहे. एक संसाराचा किनारा आणि एक मोक्ष, आणि ह्या दोन्हीमध्ये सर्व संसार इथेच आहे. मग या संसाररूपी किनाऱ्याच्या जहाजेमध्ये बसून मोक्षरूपी किनाऱ्याला जर जायचं असेल तर जिनवाणीचं अध्ययन करा, ऐका, वाचा, दुसऱ्याला यथाशक्ती मन वचन काळणे अनुमोदना द्या, पण कुणाकडून करून घेऊ नका. एवढं लक्षात ठेवा. जो कुणाकडून करून घेतो तो निमाने दुःखी होतो, आणि जो सांगून निघून जातो तो सुखी राहतो. म्हणून इथे का सांगितलं? संसार समुद्र से तरणे का उपाय. आम्ही या ठिकाणी तुम्हाला संसारातून तरुण मोक्ष मार्गातून मोक्षाला जाण्याचा उपाय सांगणार आहे. मोक्ष उपेय आहे. काय आहे? मोक्ष उपेय आहे आणि हा तरण्याचा मार्ग उपाय आहे. उपेय आणि उपाय 2 तत्व आहेत. उपेय आणि उपाय. उपेय मोक्ष आणि उपाय रत्नत्रय म्हणा किंवा निर्विकल्प समाधी, सम्यक दर्शन, हे सगळे त्याचे उपाय आहेत तरण्याचे. हे समयसारच्या शेवटी परिशिष्टामध्ये उपेय आणि उपायाची चर्चा केली. जे काही ठिकाणी तुम्हाला उपेय आणि उपाय, मोक्ष आणि मोक्ष मार्गामध्ये उपेय आणि उपाय तत्वाची चर्चा सांगते. न्यायदीपिकेमध्ये अभिनंदन धर्मभूषणने उपेय आणि उपाय तिथे वेगळे सांगितले. मग तिथे सांगितले की प्रमाण नैरूपी 2 ज्ञानपर्याय उपाय आहेत. ठीक आहे? प्रमाण नैरूपी 2 ज्ञानपर्याय उपाय आहेत. आणि उपेय कोण आहे? जीवादी 6 द्रव्य, जीवादी 7 तत्व, जीवादी 9 पदार्थ हे उपेय आहेत. जे उपेय आणि उपाय शब्द येईल, पण प्रत्येक ठिकाणी प्रकरणाला अनुसरून त्याचा अर्थ वेगळा वेगळा असणार आहे. 6 नंबर सूत्राचा अर्थ काय? तत्वसूत्रामधल्या पहिल्या अध्यायाच्या प्रमाण नय या 2 ज्ञान पर्यायाच्या द्वारे
जीवादी 6 पदार्थ 7 तत्व 9 पदार्थाला जाणलं जातं. मग ज्या पदार्थाला विषयाला जाणलं जातं त्याला उपेय म्हटलं. आणि ज्ञानाच्या जरी जाणतो ज्ञानाला उपाय म्हटलं. म्हणजे इथे काय केलं, उपेय आणि उपाय प्रकरणाला अनुसरून बदलला जातो. तसं इथे आचरतात. आम्ही उपाय सांगणार आहे. वीतराग निर्विकल्प समाधी जहाज आहे. उस पर चढकर ज्याला भविष्य काळामध्ये कल्याणाला प्राप्त व्हायचं आहे, अनुपम ज्ञानमय व्हायचं असेल, जे मोक्ष प्राप्त करायचा असेल, असे जे पर्यायामध्ये प्राप्त झालेले आहेत, होंगे झालेले त्यांना पण आणि पुढे होणाऱ्या त्यांना पण. तुम्ही श्रेणिक राजाची पूजा करता का नाही? श्रेणिक राजाची पूजा करता का नाही? धनश्री भाभी करतो. त्रिकाली 72 ते अनुपम होंगे रावणाची पण पूजा करतो, लक्ष्मणाची पण पूजा करतो. मग या सगळ्यांची पूजा करतो नाही का? तुम्ही ज्याला विनय पाठ म्हणता, विनय पाठमध्ये काय दिलं तिथं त्यांनी म्हणत असताना जे आत्ता वर्तमानमध्ये नाहीत त्यांना पण तुम्ही त्या विनय पाठमध्ये त्यांचा विनय करून अर्घ्य चढवता. का नाही मंगलाष्टकमध्ये 289 का? तर ते 90 पानावरती 290 पाना. नाभी आदि जिना श्री अधिपती त्रिगुण व्याख्यान चतुर्विंशति श्रीमंतो भरतेश्वर प्रभुतो ये चक्रणा 12 ए विष्णु प्रतिविष्णु लांगलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रतिता त्रिचट्टी पुरुषा कुर्वन्तु ते मंगलम. आता जे नाही त्यांना सुद्धा तुम्ही अर्घ चढवता नाही. मग याला काळाचा भविष्य काळातल्या पर्यायाचा आरोप वर्तमानमध्ये करून त्या द्रव्यांची पूजा करतो. आता जे होऊन गेले त्यांना चढवलं ठीक आहे, पण आता जे 63 चलाका पुरुष आहेत, दीक्षा घेतली नाही, त्यांना अर्घ चढवता का? नाही. 63 चलाका पुरुष जोपर्यंत गृहस्थी आहे तोपर्यंत अर्घ चढवत नाही. पण गृहस्थी असताना सुद्धा ते दीक्षा घेऊन जाणार आहेत. काही त्या भावात घेतील, काही पुढच्या भावात, काही 2, 3, 4, 10 भावाने घेतील. मग अशा सर्वाला लक्ष करून सुद्धा आपण काय करतो? अर्घ्य चढवतो. मग तसं आपल्याला पण अर्घ्य चढवा. या 63 चलाकाबरोबर कुठे ना कुठे आपण येणाऱ्या भविष्य काळात मुंड निर्वाणाला प्राप्ती होणार आहे. म्हणून तिथे काय सांगितलं? आपल्यालाही अर्घ त्याच्यामध्ये आलेला आहे. भले आपली रागद्वेष अवस्था, संसारी विकारी आहोत, हे सगळं आहे, पण भावी काळामध्ये ही पण अवस्था माझ्यामध्ये असणार आहेत. म्हणून तिथे त्यांना नमस्कार करतो. दोहार्थ. परम समाधि का सेवन करते हुए आगामी काल में जो भी शिवमय निरूपम ज्ञानमय होंगे उन अनंत सिद्ध तमों को मैं नमस्कार करता हूँ. जे आता झाले तर त्यांना तर नमस्कार करतोच, पण भविष्य काळामध्ये परमसमाधीचं सेवन करणारे. मग परम म्हणजे श्रेष्ठ, समाधी. मग समाधीचा अर्थ काय आहे? ज्या ज्ञानाचा विषय सामान्य वस्तू आहे,
ज्या ज्ञानाचा विषय सामान्य आत्मा आहे, त्या सामान्य आत्म्याला म्हणजे शुद्ध निश्चयनयाच्या आत्म्याला लक्ष्य करून जाणणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायाला समाधी म्हटलं. शुद्ध निश्चयनयाच्या आत्म्याला विषय करून जो जाणतो त्या ज्ञान पर्यायाचं नाव समाधी आहे. जे ध्यान म्हणा, सामायिक म्हणा, अनुभूती म्हणा, हे सगळे समाधीचे समानार्थी शब्द आहेत. निश्चय नाही, सामान्य आहे का नाही? मग ज्याचा विषय समान आहे, सामान्य आहे, मग सामान्याचा विषयाचं ध्यान करणाऱ्या ज्ञानपर्यायाचं नाव समाधी आहे. इथे उपयोग एका विषयामध्ये जास्त काळ टिकणे याची चर्चा नाही. काय समाधी उपयोग जास्त काळ एका टिकणे, ती तर समाधी आहेच उत्कृष्ट. पण कोणी म्हणेल माझी उत्पन्न झालेली ज्ञानपर्याय माझ्या स्वशुद्ध आत्म्याला जाणताना 20-25 सेकंद तिथे थांबील, स्थिर राहील, ती बदलणार नाही, तर मला समाधी झाली. आणि मी एक क्षण मात्र जाणतो तर मला ती समाधी मनात नाही, असा अज्ञानी लोक त्याचा अर्थ करून लोकाला सांगतात. म्हणून त्यांनी कुठे गेले? आचार्य विषयाची चर्चा करतात, ते ज्ञानपर्यायाच्या स्थिरतेची चर्चा करतात. मी कुंद भगवंतांना प्रश्न विचारला. आदिनाथ भगवंतांना प्रश्न विचारतो, ओ आदिनाथ भगवान, तुम्ही 13व्या गुणस्थानाला प्राप्त झाला. मग 13व्या गुणस्थानाला प्राप्त झाल्यानंतर तुमची केवळ ज्ञानाची पर्याय उत्पन्न झालेली पहिली केवळ ज्ञानाची पर्याय तुमच्या कारण परमात्म्यामध्ये किती क्षणापर्यंत राहिली? एक समय. तर मग केवली भगवंताची केवळ ज्ञान पर्यायसुद्धा आपल्या कारण परमात्म्याला एक समय जाणून नष्ट होते. आणि अज्ञानी काय करतो? उत्पन्न झालेली ज्ञान पर्याय एका विषयामध्ये जास्त काळ टिकली तर त्याला ध्यान म्हणा, जास्त काळ टिकले तर त्याला ध्यान म्हणणं का? ही उलटी गंगा वाहू लागली. म्हणून तिथे काय सांगितलं? आकाशामध्ये वीज किती वेळ चमकते? क्षण मात्र. समजा सकाळी सूर्य उगवला आणि प्रकाश भरपूर पडला होता, नंतर दुपारी ढग आले आणि गडगडाट होऊन एक क्षण मात्र वीज चमकली आणि दुसऱ्या समयात ती वीज नष्ट झाली. आता ती